नक्कीच रवी आणि अनिल जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला जर आपण पाहिलं तर रवी, नॉन स्ट्राईक एंडला अनिल पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अनिकेत. यावेळी षटकाचा दुसरा चेंडू नक्कीच आपण जर पाहिलं तर वाईट चेंडू असेल आणि इथे मात्र अतिरिक्त धाव. नक्कीच आपण जर पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये लोक गटाचे सामने झाले, त्यातून मात्र टिग्रे संघ मात्र अंतिम 4 मध्ये प्रवेश केला. आणि आज आपण जर पाहिलं तर सर्वसाधारण गटाचे सामने पाहायला मिळतात. आज कुठला संघ मात्र अंतिम 4 मध्ये प्रवेश करेल. या वेळेला फुल टच चेंडू, फुल टच चेंडूवरती फुल समाचार घेतला गेलाय. हा येतोय षटकार. नक्कीच आपण जर पाहिलं तर रवी मात्र बाद झाला. जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुणाल दाखल होत असताना पाहायला मिळतोय. ते मात्र षटकातला शेवटचा चेंडू असेल आणि या वेळेला कटचा फटका पाहायला मिळाला. नक्कीच क्षेत्ररक्षक पोहोचेल का चेंडू पर्यंत. इथे मात्र सहजरित्या 2 धावा जर पूर्ण केल्या जातील, तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का. इथून जर आपण पाहिलं तर दुहेरी धावावरती मात्र समाधान मानावं लागेल आणि 2 धावेने धाव फलक मात्र पुढे सरसावेल. एक षटका अखेर जाऊन पोहोचेल, ते म्हणजे 11 धावा. एक मिनिट. वाईट 6 रन 2 रन डॉट विकेट आणि 2 एकच वाईट आहे ना. ओव्हर झाले.
नक्कीच आपण जर पाहिलं तर षटक क्रमांक 2 मार्ग गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज अवधूत पाहायला मिळतोय. आता मात्र आपण जर विचार केला तर स्ट्राईक एंडला अनिल पाहायला मिळतोय. या वेळेला आपण जर पाहिला तर अवधूतचा पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. नक्कीच अच्छे गेंदे का सन्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो. आणि इथे मात्र आपण जर पाहिलं तर डॉट चेंडू असताना पाहायला मिळते. धावसंख्या स्थिरावली गेली 11 या आकड्यावरती. बघूया पुढचा चेंडू. यावेळेला रिव्हर्सचा फटका अटेंड करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क होत नसताना पाहायला मिळतोय. आणि हा पुन्हा एकदा डॉट चेंडू. यावेळेला पुढचा चेंडू फटका फसला. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? इथून मात्र आपण जर पाहिलं तर एकदा परिपूर्ण केली गेले. दुसरा धावाचा प्रयत्न असेल आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील. या 2 धावफलक मात्र पुढे सरसावेल. धावसंख्या जर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच 13 या आकड्यावरती. बघू यावेळेला सरळ बॅटने फटका खेळलाय. ऑफ लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक इथे मात्र मिस जज पाहायला मिळते. आणि नक्कीच आपण जर पाहिलं तर चांगला क्षेत्ररक्षण, चांगला बॅकअप. आणि या दुहेरी धावणे धावफलक मात्र पुढे सरसावलं जाईल. धावसंख्या जर पाहिली तर 15 या आकड्यावरती पाहायला मिळेल. एक मिनिट थांबायचं आहे. नक्कीच आपण जर ऍक्शन रिप्ले मध्ये जर पाहिलं तर इथे मात्र बाउंड्री लाईन वरती पाय जात असताना पाहायला मिळाला मागच्या चेंडूवरती. आणि हा मात्र चौकार असेल. काही कॅमेरामॅनने अचूक इथे मात्र टिपलं गेलं एक क्षण. गुड वर्क कॅमेरामॅन. आणि आपण जर पाहिलं तर श्री लाईव्ह आपण पाहतो आणि नक्कीच आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता की कमालीच कॅमेरामॅनची टिप्पणी पाहायला मिळेल. अचूकच 4 धावा जर पाहिलं तर क्षेत्ररक्षका पाय मात्र थोडासा बाउंड्री लाईन वरती गेला होता. आणि इथून जर आपण पाहिलं तर 2 षटकाखेरीस धावसंख्या 17 वरती पाहायला मिळते.
यावेळेला आपण जर पाहिलं तर षटक क्रमांक 3 मार्गस्थ शिक धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर 18 धावा. हे तिसरा षटक मार्गस्थ आहे जिकडे श्री गणेश चौकीपाडा संघ सध्या पुन्हा एकदा चांगल्या स्थितीत आहे म्हणायला काही हरकत नाही, पण इकडून धावांचा ओघ वाढवावा लागणार आहे कारण या मॅच मध्ये आपण जर एव्हरेज स्कोर बघितला संपूर्ण टुर्नामेंटमध्ये तो 40+ या 4 ओव्हरमध्ये मला ठेवावा लागणार. इकडे मात्र हेलिकॉप्टर उडवायचा होता, तो काही तेवढा सहजी जमला नाही. पुन्हा एकदा ॲक्शन रिप्लेमध्ये बघा, आता हेलिकॉप्टर उडवायचा होता परंतु चेंडू आणि फळीमध्ये कोणताही संपर्क नाही. बॅटर मात्र अनिल हा चेंडू डॉट खेळतोय, निर्धाव चेंडू झाले आतापर्यंत. या षटकाचा विचार केला तर 2 डाऊन द ट्रॅक आले. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवायचा होता परंतु यावेळी सरळ बुंद्यात टाकलेला चेंडू सिंगल मात्र इकडे मिळेल. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 19. 3 चेंडूचा खेळ संपलाय. एका बाजूला DK वॉरियर्स अंबाडी संघ पूर्ण तयारीनिशी ज्या पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत त्याने हाताळलाय, खूप चांगली गोलंदाजी. या स्पर्धेतील पहिलं मेडन ओव्हर कोणाच्या नावावर गेलं असेल तर ते तपनच्या नावावर आहे, मेडन विकेट ओव्हर. पुन्हा एकदा डॉट. स्पर्धेत आपण जर पाहिलं असेल ना तर फलंदाज चेंडू रीड करत नाहीयेत, त्यामुळे खूप सारे निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता या षटकाचा विचार केला तर या षटकात आतापर्यंत 4 चेंडू झालेत. चांगली गोलंदाजी हाताळला गोलंदाज अभिजित. यावेळी मात्र प्लेड ऑन बॅटची आतील कडा आणि फलंदाज बॅक टू दी पवेलियन विकेट. धावसंख्येचा विचार केला 19 वर 2 अजूनही सध्याची स्थिती. नवीन फलंदाज मैदानाच्या आत गणेश. आता खरं तर संघावर विघ्न आलाय आणि ते विघ्न हरण्यासाठी गणेश मैदानाच्या आत जात आहेत, कारण नेहमी म्हटलं जातं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. त्या गणपती बाप्पाच्या चरणी अभिवादन करूया. आणि या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसात या तिसऱ्या मॅच मध्ये जिकडे श्री गणेश चौकीपाडा संघ सध्या तरी अडचणीत आहे, तिकडून हा गणेश त्या श्री गणेशासारखा विघ्न दूर करेल का, हे तेवढंच मोठं कोड आणि ते उलगडूया. आल्या मोठा फटका खेळायचा होता परंतु चेंडूवरची नजर काढली. 3 षटकं संपतात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागलाय ती आतापर्यंत 19 धावा. चला पुढच्या मॅच कडेही आपलं लक्ष असणार आहे. पुढची मॅच जिकडे सर्पमित्र सफाय आणि दुसऱ्या बाजूला खुताड या 2 संघांमधला पुढचा मॅच होईल. त्या दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करा. जसे 4 षटकं संपतील आपण टॉस साठी या, टॉस केला जाईल आणि त्यानंतर आपण पुढच्या मॅच कडे जाणार आहोत. पुन्हा एकदा सेकंड इनिंग कडे जाणार आहोत. तत्पूर्वी 19 वर 2 शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हार्दिक. हार्दिकचं हार्दिक स्वागत फलंदाज करतोय का खरं तर चौकार षटकाराने, गरज आहे टीमला. जर या सामन्यात श्री गणेश चौकीपाडा बी ला कमबॅक करायचा आहे तर इथून मात्र धावा या खोऱ्याने ओढाव्या लागणार आहे. एकेरी दुहेरीने काही होणार नाही. इकडून तुम्हाला धावा, इकडे पहा पहिल्या चेंडूवर मात्र मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय. 2 धावा मात्र इकडे पहिल्या चेंडूवर मिळतील. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर 21-21, लॉस ऑफ 2. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. खरं तर या 5 चेंडूत काय, हे खूप मोठा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर शोधूया. गोलंदाज तयार. थोडासा हार्दिक क्षेत्ररक्षण बदल करतोय, लॉंग ऑफला थोडासा वाईट करतोय खरं तर. आणि त्याच्या समोर मात्र फलंदाज अनिल 9 चेंडू 9 वर खेळतोय. फुल टॉस होता, फायदा उचलायला हवा होता परंतु तेवढा चांगला फायदा नाही. तिकडे मिड ऑनला थोडासा फंबल आणि 1 धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22. 22 वर 2. नेल्सन आकडा आपण पाहतोय सध्या 222. 2-2-2, 22, लॉस ऑफ 2. शेवटचे 4 बॉल खूप महत्वाचे आहेत. स्ट्राईकवर गणेश. याही मात्र चेंडू लेगस्टिकच्या बाहेर आहे. पंचांचा वाईडचा इशारा. अवांतर धाव आणि अवांतरने मात्र पंचांचे हात समांतर आलेत. 1
धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते 23. शेवटचे 4 चेंडू, लास्ट 4 बॉल्स. यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा वाईड. धावसंख्या जाऊन पोहोचले 24 वर. आता धावा या फळीतून येत नाहीयेत. मग अशा वेळी गोलंदाज सांगतोय चल मी थोडी मदत करतोय, कारण 2 वाईड लागोपाठ. या षटकात आतापर्यंत 5 धावा, लास्ट 4 बॉल्स. याही मोठा फटका खेळायचा होता. चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय. मिड ऑफचा खेळाडू चुकी करतोय आणि चेंडू जमिनीला दान करतोय. खरं तर 1 धाव. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 25. 3 चेंडूंचा खेळ बाकी. एका बाजूला श्री गणेश चौकीपाडा टॉस हरल्यानंतर आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करताना तर डीके वॉरियर्स क्षेत्ररक्षण करताना अंबाडीचा संघ. पुन्हा मोठा फटका खेळायचा होता. यावेळी मात्र यशरक्षक कोणती चुकी करत नाही. बाहरी किनारा और विकेट कीपर का सहारा, काम तमाम, विकेट टीचे. धावसंख्येचा विचार केला 25 वर 3. 25 वर 3. शेवटचे 2 चेंडू, लास्ट 2 बॉल्स. नवीन फलंदाज मैदानाच्या विजय. विजय काय करेल? विजय आपल्या संघाला ज्या विजयासाठी धावा हव्यात, म्हणजे ज्या आव्हानात्मक धावा आहेत त्याच्यापर्यंत नेऊन पोचवेल का, हाही प्रश्न आहे. लास्ट 2 बॉल्स. चला थोडासा पुशअप करा, कारण वेळ खूप घेतला जातो. एकंदरीत आपण पाहतोय मॅचेस थोडासा स्लो चालू आहेत. ओव्हर रेट्स थोडासा स्लो डाऊन झालाय, याकडे लक्ष असणार आहे. आल्या आल्याच अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू, कारण त्यांना माहित आहे हे हाणामारीचं षटक आहे, डेथ ओव्हर ज्याला म्हटलं जातं. आणि इथे मात्र हाणामारी करावी लागणार आहे. नाही चलेगा, इक्का दुक्का मारना पडेगा, छक्का आहे चौका. मोठे फटके येणं खूप महत्वाचं आहे. लास्ट बॉल. यावेळी बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाही, चेंडू खाली राहतो. मिड ऑफला कोणती चुकी करत नाही. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आहे आणि फलंदाज मात्र धावचीच्या रूपानं इकडे बाद होईल. विकेट नंबर 4 डाऊन. स्कोर मूव्ज ऑन 26 अँड 27 इज अ टार्गेट. 27 धावांच्या आव्हानाचा पाठलाग कसा केला जाईल? पुन्हा एकदा आकाश सर आपल्याबरोबर जोडले जातील. मी मात्र पुन्हा एकदा छोटीशी विश्रांती घेतोय. पुढच्या मॅचच्या टॉसकडे जाणार आहोत. चला पुन्हा एकदा विनंती असणार आहे टीम सर्पमित्र सफाय आणि खुताड या दोन्ही संघांना की चला या आपण टॉससाठी लगेचच यायचं प्लीज. चला तर यापुढे होणारा सामना सर्पमित्र सफाले विरुद्ध खुताड संघ. दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे.
चला तर बोलू पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आपण जर पाहिलं तर 24 चेंडू आणि 27 धावांचं लक्ष उभारलं गेलंय. गोलंदाजी मार्फत रवी पाहायला मिळते. पहिला चेंडू सरळ बॅटने खेळून काढलाय. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आहे. एक धाव परिपूर्ण केली जाईल. इथे मात्र एकच धावावरती समाधान मानावं लागेल आणि या एकेरीने मात्र संघाचा श्रीगणेश होत असताना पाहायला मिळतोय. नक्कीच आपण जर पाहिलं तर निसर्गरम्य मैदान पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर मैदानाच्या चारी बाजूने झाडी झुडप आणि आपण जर पाहिलं तर इथे बघूया नक्कीच यावेळेला पुन्हा एकदा जर पाहिलं तर सरळ बॅटने चेंडूला खिलून काढले. एकदा परिपूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न. ते मात्र रनआउटची संधी असती परंतु या 2 धावेने धाव फलक पुढे सरसवत असताना पाहायला मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचेल 3 या आकड्यावरती. चला खुताड संघ आणि सर्वमित्र सफाळे संघ दोन्ही संघ नाणेफेकीसाठी यायचं आहे. यापुढे जर आपण पाहिलं तर चांगला फटका सजवला गेला. एक धाव परिपूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न. इथे मात्र जर पाहिलं तर 2 धावा जमवल्या जातील. या दुहेरी धावेने धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती. यावेळेला आपण जर पाहिलं तर बॅटची कडा घेते. चेंडू जातोय स्लिपच्या दिशेनं. एक धाव परिपूर्ण आणि एकेरीवरती मात्र समाधान मानलं जाईल. अचूक फेकी पाहायला मिळाली आणि धाव फलक 1 धावेने मात्र पुढे सरसावत येते म्हणजे 6 या आकड्यावरती. आपण जर पाहिलं तर 27 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात मात्र कासवाबानी केली जाते परंतु पुढे जाऊन मात्र आपण जर पाहिलं तर चांगले फटके मारू शकेल हा संघ. इथून पाहिलं तर संधी आहे आणि 1 धाव परिपूर्ण केली जाईल. बघूया या पुढचा चेंडू. आपण जर पाहिलं आता 5 चेंडूचा खेळ मोठा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. तिथून मात्र जर पाहिलं तर मिस जज होताना पाहायला मिळते. नक्कीच आपण जर पाहिलं तर ते मात्र पाहिलं जाईल. या चेंडूवरती चौकार आहे की षटकार आणि ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकताय काय कमालीची अचूक टिप्पणी पाहायला मिळते आणि या मात्र 4 धावा जोडल्या जातील. या चौकाराने आपण जर पाहिलं तर धाव फलक पुढे सरसावला जाईल. ते म्हणजे 11 या आकड्यावरती 1 षटकार अखेरच. अजूनही आपण जर पाहिलं तर 18 चेंडू 16 धावेची आवश्यकता असेल मैदानाच्या आतमध्ये. चला गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. नक्कीच गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अनिल पाहायला मिळतोय. यावेळेला पुढचा चेंडू सेकंड वर पाहायला शॉर्ट पिच चेंडू. इथे मात्र आपण जर पाहिलं तर डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं तर नक्कीच समोरचा संघ 2 खेळाडू शॉर्ट खेळून मात्र खेळत असताना पाहायला मिळतोय. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे मात्र चांगला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षण बॉलवर येईपर्यंत 2 धावा परिपूर्ण केल्या जातील आणि या दुहेरी धावेने धावसंख्या जर पाहिली तर पुढे सरसावते 13 या आकड्यावरती.
अजूनही येणारे 16 चेंडू आणि 13 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका, परंतु चेंडू हवे, क्षेत्ररक्षक आहे इथे मात्र जज करतो. इथून जर पाहिलं तर कुठली चुकी करणार नाही. फलंदाज बॅक टू द डगआउट डीजे. नक्कीच आपण जर पाहिलं षटक क्रमांक 2 मार्गस्थ पाहायला मिळते आणि 4 चेंडूचा अखेर आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. दुसऱ्या षटकातला धावसंख्येचा विचार जर केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 14 या आकड्यावरती. आणि या पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, परंतु आपण जर पाहिलं तर पंच दर्शवतात की हा वाईट चेंडू अतिरिक्त धाव मात्र इथे येत असताना पाहायला मिळते. आणि अतिरिक्त एक धावेने धाव फलक जर पाहिलं तर पुढे सरसावलं जाईल ते म्हणजे 15 या आकड्यावरती. नक्कीच पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर मात्र 2 धावा खर्च केला आणि तिसऱ्या चेंडूला आपण जर पाहिलं तर विकेट आला आणि चौथा चेंडू मात्र सिंगल. आणि जर आपण पाहिला तर वाईट चेंडू पाहायला मिळाला. इथून पुढचा चेंडू बघूया कशा रीतीने गोलंदाजी हाताळले जाईल. तर पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही आणि डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. इथून जर आपण पाहिलं तर काय कमालीची गोलंदाजी हाताळली गेली. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. त्याचनंतर आपण जर पाहिलं तर आतापर्यंत मात्र 4 धावा खर्च केला. त्यावेळेला एक आगला वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न इथून मात्र अपील केली जाते, परंतु हा मात्र डॉट चेंडू. 2 षटक अखेरची धावसंख्या जर पाहिली, आपण जर 2 षटक अखेर धावसंख्या जर पाहिली तर 15 एक गडाच्या मोबदल्यात पाहायला मिळते. बारा चेंडू 12 धावेची आवश्यकता असेल मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच आता जर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्गावरती कुणाला पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि 12 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. कुठला संघ इथून मात्र बाजी मारेल. यावेळेला आपण जर पाहिलं तर खराब चेंडू, खराब लाईन पाहायला मिळेल. इथे मात्र येईल वाईट अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धावेने धाव फलक पुढे सरसावेल ते म्हणजे 16 या आकड्यावरती. बघू पुढचा चेंडू यावेळेला इथे मात्र फटका सजवलाय.
क्लिअर करेल का बाउंड्री लाईन, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत ते मात्र कुठली चुकी करणार नाही आणि फलंदाज बॅक टू द डगआउट डीजे ऑन. उपस्थित झालाय कुताड संघ. आपला एखादा प्रतिनिधी असेल तर प्लीज पाठवायचा आहे, नाणेफेकीसाठीचा कौल करून घ्यायचा आता मात्र. बघा षटकातला पुढचा चेंडू पहिला मात्र वाईड आला, त्यानंतर मात्र विकेट असताना पाहायला इथे मात्र चांगला फटका सजवला, फाईन निघाला, कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. आपण जर पाहिलं तर थोडी आउटफील्ड मात्र स्लो पाहायला मिळते आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील. या दुहेरीने धाव फलक जर पाहिलं तर पुढे सरसावलं जाईल, ते म्हणजे 18 धावांवरती. नक्कीच आपण जर पाहिलं सर्व मित्र सफाले संघ आणि कुताड संघ मात्र इथे टॉस कप बॉक्स मध्ये उपस्थित झाल्यात. थोड्याच वेळात मात्र इथे टॉस उडवला जाईल. नक्कीच आपण जर धाव फलक पाहिलं धाव फलक पुढे सरसावलं जाते, ते म्हणजे 19 या आकडेवरती. यावेळेला मात्र काय कमालीचा चेंडू हाताला गेला, डॉट चेंडू असताना पाहायला मिळतोय. नक्कीच आपण जर पाहिलं तर पहिला चेंडू वाईट, त्यानंतर विकेट आला आणि पुढच्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर 2 धावा आल्या आणि नंतर 1 धाव आणि आता मात्र डॉट चेंडू. इथून मात्र चांगला फटका सजवलाय, चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार. हा येतोय षटकार. या 6 धावांनी धाव फलक पुढे सरसावला जाईल, ते म्हणजे 25 या आकडेवरती. नक्कीच आपण जर पाहिलं तर सागर सरांच्या हस्ते इथे मात्र नाणेफेकीचा कौल केला जाईल. नक्कीच आपण जर पाहिलं तर खुताड संघ मात्र टॉस जिंकलाय. नक्कीच आपल्या निर्णय आपला कळवतील. यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका सजवलाय, परंतु आपण जर पाहिलं तर एकच धाव परिपूर्ण केली जाईल आणि या एकेरीने धाव फलक जर पाहिलं तर पुढे सरसावलं जाते, ते म्हणजे 26. अजूनही 1 धावेची आवश्यकता असेल मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच आपण जर पाहिलं तर 7 चेंडू 1 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच आपण जर पाहिलं तर 7 चेंडू मध्ये 1 धावेची आवश्यकता असताना इथे मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच हा मात्र रोज चेंडू इथे मात्र सामना विजयी होतोय. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं तेवढंच कौतुक. सर दोन्ही संघाने हँडशेक करून घ्यायचा आहे. दोन्ही संघाला विनंती असेल की आपण हँडशेक करून घ्यायचा आहे. जी फॉर्मॅलिटी आहे ती मात्र आपण पूर्ण करायची आहे इथून.
नक्कीच आपण जर पाहिलं तर मयूर हडल यांचं सुद्धा इथे